राष्ट्रमाता जिजाऊ और स्वामी विवेकानंद जयंती तथा राष्ट्रीय युवा दिवस के अवसर पर सामूहिक सूर्य नमस्कार प्रतियोगिता और रिकॉर्ड सामूहिक सूर्य नमस्कार कार्यक्रम का आयोजन किया गया। इस आयोजन में 130 स्कूलों ने भाग लिया, जबकि 3,500 से अधिक विद्यार्थियों ने एक साथ सूर्य नमस्कार कर रिकॉर्ड कायम किया है। कार्यक्रम के माध्यम से विद्यार्थियों में ऊर्जा, अनुशासन और नियमित व्यायाम की आदत विकसित करने का संदेश दिया गया। वही कार्यक्रम में कहा गया है कि बाल अवस्था से ही स्वास्थ्यवर्धक संस्कार आवश्यक है। सूर्य नमस्कार स्वस्थ जीवन के लिए अत्यंत लाभकारी है और स्वस्थ नागरिक ही देश की प्रगति का आधार होते हैं। इस अवसर पर स्वामी विष्णुपानंद जी महाराज, पंकजा वाघमारे, उच्च शिक्षा विभाग सहित अन्य गणमान्य उपस्थित। राजमाता जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनेक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आज हा जो सूर्य नमस्काराचा कार्यक्रम इथे MGM मैदानावर पार पडला, यासाठी विद्यार्थी मित्रांना, विशेषतः शालेय विद्यार्थी मित्रांना सूर्य नमस्कारासाठी प्रेरणा देताना पाहून आणि त्यांचा उत्साह पाहून अतिशय आनंद झाला। जवळपास सगळ्याच शाळा आपल्या शहरातल्या यामध्ये सहभागी झालेल्या होत्या आणि सूर्य नमस्कारासाठी प्रोत्साहित करणं हे यासाठी आवश्यक आहे की या वयामध्येच मुलांच्या मनावर जर हे बिंबवलं की आपली जी भारतीय प्राचीन ज्ञान प्रणाली आहे त्यामध्ये जे सूर्य नमस्काराचं महत्व आहे, सूर्य नमस्कार हे तुम्हाला कायम आरोग्यदायी ठेवतात आणि तोच देश प्रगती करू शकतो ज्या देशातली प्रजा ही आरोग्य संपन्न आहे। म्हणजे महाकवी कालिदास सुद्धा म्हणतो की शरीरम खलु आद्यम धर्म साधनम। तुम्हाला काहीही करायचं असेल तर तुमचं शरीर हे सुदृढ आणि निरोगी असलं पाहिजे। नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर उत्तम काळवणे आज या ठिकाणी विक्रमी सूर्य नमस्कार सोहळा व सांघिक सूर्य नमस्कार स्पर्धा हे या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। त्याबद्दल मी जे ऑर्गनायझर्स आहेत जिजामाता चॅरिटेबल ट्रस्ट व त्या निमित्ताने त्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आज 1000पेक्षा जास्त मुलं मुली सहभागी झाले। काय सांगाल आजच्या कार्यक्रमाचं आयोजन कसं करण्यात किती शाळा, किती विद्यार्थी? आज राष्ट्रमाता जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्ट संस्था, जिल्हा विकास स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त 3 जानेवारी 2026 रोजी MGM क्रीडांगण येथे भव्य असा सामूहिक सूर्य नमस्कार स्पर्धा व विक्रमी सामूहिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये जवळपास 60 शाळांनी सहभाग नोंदवला आहे। छत्रपती संभाजीनगर येथील शहरातील ग्रामीण भागातील शाळांनी आणि जवळपास 130 संघांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला। जवळपास 2,500 विद्यार्थी इथे या ठिकाणी उपस्थित आहेत। सकाळी 6 वाजेपासून ही स्पर्धा चालू होती, 10-10:30 पर्यंत स्पर्धा चालली। त्यानंतर सगळ्यांच्या माध्यमातून एक विक्रमी सामूहिक सूर्य नमस्कार करण्यात आला आणि तो मोठ्या उत्साहाने करण्यात आला। रिझल्ट येणार आहे, बघून खूप आनंद झाला। घेतला म्हणून आपण आयोजन केले। मुलांचा, शिक्षकांचा, आयोजकांचा उत्साह सन्माननीय खूप प्रशंसनीय आहे व बाकी पाहुण्यांना विनंती करतो की कार्यक्रमाची खूप गरज आहे। या वयात संस्कार शिक्षकांनी लवकर केले येतील यानंतर जिथे त्यांच्या भविष्याच्या पब्लिक स्कूल प्रगतीसाठी, विकासासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन व जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण सामूहिक सूर्यनमस्कार स्पर्धा विक्रमी सूर्यनमस्कार सोहळ्याच्या अक्षरचित्रण प्रसंगी इथे जमलेला आहोत। अतिशय शिस्त पद्धतीने जवळपास 130 शाळांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला। याचा उद्देश असा आहे की लहानपणापासूनच जे विद्यार्थी आहेत त्यांना सूर्यनमस्काराची आवड निर्माण व्हावी व या सूर्यनमस्काराच्या माध्यमातून एक सदृढ शरीर व एक शिस्तबद्ध समाज निर्मिती व राष्ट्रभावना या विद्यार्थ्यांमध्ये बालपणातच रुजाला पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।